नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मच्छी फ्राय। तर चला मग तुमचा टाइम जास्त वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आता आपण साहित्य पाहू। अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे, गरम मसाला 1 चमचे, 1.5 चमचे लाल तिखट पावडर, धना पावडर 1 चमचे, चवीनुसार मीठ, लसूण अद्रक पेस्ट, निंबू, तेल आणि अर्धा चमचे हळद। आता आपण मच्छीचे टाकून घेऊ। आता साहित्य: लसूण अद्रक पेस्ट, हळद पावडर, लाल तिखट पावडर, मीठ, गरम मसाला, धना पावडर, तेल आणि निंबू। आता आपण याला मिक्स करून घेऊ। आता आपला मसाला मिक्स करून झालेला आहे। आपण मच्छी घेऊ। आता एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये आपण मच्छीला मस्त मसाला लावून घेऊ। आपण आपला पूर्ण असा मसाला लावून द्यायचा आहे। हात पण जायला पाहिजे असा लावला गेलेला आहे। या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ आहे, लाल तिखट पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आहे। साईडला आता आपण याच्यात रवा टाकू, चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ, लाल तिखट पावडर, याला मिक्स करून घेऊ। असं चांगलं मिक्स करून द्यायचंय, मसाला पूर्ण लागायला पाहिजे असं। आपण मिक्स करून दिलेलं याला मच्छीचे पीस घ्यायचे, असं कोटिंग करून द्यायची। कढई ठेवली, आता गॅस चालू केला, कढईत तेल टाकलं, टाकल्यानंतर गरम झालं तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं का आपण मच्छी सोडायची। आता आपण याला परतून घ्यायची एकदम वेळ। आता आपली मच्छी रेडी, आपण काढून घेऊ।